आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ओरडू नका प्लीज. जानू ऐकेल ना तर जीव घेईल ती माझा. आणि मला एक कळत नाही, मी मागणं असं आलो तर ओरडायची काय गरज आहे? आय मीन या घरात माझ्याशिवाय कोण येणार आहे असं? आई आल्या तर. आणि आपलं काय ठरलंय की 2 दिवस आपण एकमेकांपासून लांब राहायचं. 2 दिवस? सही? सिरियसली? हो. इथे 2 मिनिटं मॅनेज होत नाही मला. माझ्या नाही होत आहे कंट्रोल. आय एम सॉरी. प्लीज सर प्लीज 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 नका ना थांबवू. प्लीज प्लीज सर. कुणीतरी बघेल आणि कुणीतरी बघण्यापेक्षा गुरुजींनी काय सांगितलं लक्षात आहे ना? गुरुजी काही सांगतात. ओके प्लीज. तुम्ही जा. सर प्लीज झालं का? आता काय टच थोडी करतोय मी तुम्हाला. आता बायकोकडे 2 दिवस बघणं पण अलाउड नाहीये मला. काय ग, तुझं तोंड का फुगलं एवढं? किचन मध्ये काय चाललंय हे कळलं ना तर तुमचंही तोंड फुगेल. किचन मध्ये काय चाललंय? तुमच्या लाडक्या सुनेचा आणि लाडक्या लेकाचा रोमॅन्स सुरू आहे किचन मध्ये. व्हॉट? आता चांगलीच अब्दल घडेल या साईला. देवांश, येस सई येस. मी इथेच तुमच्या पुढे उभा आहे. बोला ना. मी नाही, भैरवी मॅडम. आई आई तुम्ही एक काम करा. तुम्ही नाही नको 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 नको. तुम्ही तिकडे जा ना प्लीज. तिकडे देवांश कुठे? सर त्यांच्या रूम मध्ये असतील. तू दुसऱ्यांना मूर्ख बनवू शकत असशील, मला नाही. देवांश कुठे? अगं सांग ना, तोंड शिवलंय का तुझं? 1 मिनिट, काय झालं ताई? बहिणी, तुझ्या सुनेने माझ्या शब्दाला तर कधी किंमत दिलीच नाही. आणि आता तुझ्याही शब्दाबाहेर जाऊ लागली. म्हणजे काय केलंय मी तुला म्हंटल होतं ना, ही देवांश पासून 2 मिनिटंही लांब राहू शकणार नाही. काय बोलताय ताई तुम्ही? अहो सई इथे काम करते आणि देवांश असेल कुठेतरी त्याच्या खोलीत वगैरे. नाही, अजिबात नाही. आपण हिला जे करू नको असं सांगू ना, ते ही मुद्दाम करणार, ठरवून करणार. हिने देवांशला किचन मध्ये बोलवलं आणि मग त्याला मिठी मारली. काय? येस,
तिच्या या अशा हलगर्जीपणामुळे ना तिचं काही बरं वाईट झालं ना तर त्याने माझं काही घेणं देणं नाही. पण जर देवांशला काही झालं तर ताई, अहो का असं बोलताय? माझी खात्री आहे ताई असं कधीच वागणार नाही. तुम्हाला का असं वाटतंय? आई, मी तुम्हाला सगळं सांगते, ऐका माझं. ताई थांब, प्रत्येक वेळी तुला स्पष्टीकरण द्यायची अजिबात गरज नाही. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. आणि ताई, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे देवांश जर इथे असेल तर तो आता इथे कुठेतरी असायला हवा ना. पण तो इथे कुठेच नाहीये. बघा ना, म्हणजे तुम्हाला दिसतोय का कुठे? देवा, देवा कुठेस रे तू? अरे बघ, हे बघ, आम्हाला कळलंय तू इथेच कुठेतरी आहेस ते. ये बाहेर बघू, ये बाहेर. कमावून देवांश बाहेर ये. आम्हाला माहितीये यात तुझी काहीच चूक नाहीये. ये बाहेर. आई, अरे बहिणी, बहिणी हसतेस काय तू? जरा गप. बहिणी गप्पा बस. देवांश रूम मध्ये जा आणि हे सगळं क्लीन कर. जा. बहिणी काय करते? देवांश जा. आता खात्री पटली तुझी? शेवटी तुझ्या या सुनेने ऐकलंच नाही ना. आई, मी खरंच सांगते, मी माझं काम करत होते, देवांश सर आले आणि वा, बघतेस ना वहिनी, सगळं करून सरून सगळा दोष परत माझ्या मुलावर टाकते. नाही, मी खरंच सांगते, मी काम करत होते, देवांश सर आले आणि मी त्यांना म्हणाले सुद्धा की तुम्ही इथे थांबू नका. पण तोपर्यंत भैरवी मॅडम आले आणि म्हणून सर